नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवसांपर्यंत लांबली। भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला तब्बल 5 तास उशीर झाल्याने पहाटे 3 वाजता विसर्जन। ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरणार, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। आणि दौंड येथे तरुणाचा निर्गुण खून, आरोपी ताब्यात। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्याच्या गणेशोत्सवात प्रसिद्ध असलेल्या मंडळांपैकी एक असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळ यंदा म्हैसूर पॅलेसच्या सुंदर देखाव्यामुळे चर्चेत आलाय। हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखलाही जातो, कारण इथे मागितलेले नवस पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे मंडळाने यंदा विसर्जन मिरवणुकीच्या रथासाठी दक्षिण भारतीय मंदिराची खास थीम निवडली होती। तर याबद्दलची अधिक माहिती अध्यक्षकांकडून जाणून घेतली आमचे प्रतिनिधी साक्षी पांचाळीने। सर्वांचं आकर्षण ठरलेला होता तो म्हणजे नवसाचा गणपती। सध्या नवसाचा गणपतीचं या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, आपल्यासोबत मारणे दादा आहेत। नमस्कार, या वर्षीची थीम काय होती आणि पुणेकरांचा कसा प्रतिसाद होता यावर्षी? यावर्षी म्हैसूर येथे म्हैसूर पॅलेस केलेला होता। अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, उदंड प्रतिसाद। म्हणजे भाविकांनी इतकी गर्दी केली, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत भाविक येत राहिले, गर्दी होत होती। आणि आता विसर्जन मिरवणुकीला आम्ही उत्तराखंड येथील भवानी शंकर महामंदिर केलेलं आहे। आपण बघताय की वरती अनेक भोलेनाथची पिंड आणि कळस आहेत। ते उत्तराखंडामध्ये एक मंदिर आहे भवानी महाशंकर मंदिर म्हणून, ते या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्याच्यावर फुलांचं पण त्याच्यात सजावट केलेली आहे। मध्यभागी गणपती बाप्पा आहे, त्याच्या मागे तुळजाभवानी आहे। नवसाचा गणपती, या गणपतीबद्दल काय सांगाल? नवसाचा गणपती म्हणजे भाविकांना नवसाला पावलेला गणपती आहे। या इथं लोकांचे जे मनातली इच्छा असेल ती पूर्ण होते। जे काही इच्छा व्यक्त करतील त्या गणपती त्यांना नवसाला पावतो, म्हणून याला नवसाचा गणपती। आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव असतो आणि आता बाप्पा आपल्या गावाला निघालेत। अनेक पुणेकरांनी यंदा नवसाच्या गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळेस अतिशय सुंदर असा म्हैसूर पॅलेसचा देखावा त्यांनी उभारलेला। पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन रथ संध्याकाळी 6:30 वाजता बेलगाव चौकातून निघून रात्री 11 वाजता अलका टॉकीज चौकात पोहोचणं अपेक्षित असताना मिरवणूक रात्री 11:30 वाजता निघाली आहे आणि आज पहाटे 3 वाजता अलका टॉकीज चौकात पोहोचली। तर या विलंबाबद्दल मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री पुनीत बालन यांनी वेळापत्रकात उशीर झाल्याचं मान्य केलंय। यावर नक्कीच वेळापत्रकानुसार झालं नाही, पण लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। पाहूयात। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या मंडळाचे जे प्रमुख विश्वस्त आहेत पुनीत बालन, ते सध्या आपल्या सोबत आहेत। आज जी मिरवणूक आहे ती निघायला जरा उशीर झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? नक्की थोडा उशीर झालाय। जी वेळपत्रिका होती त्याच्या हिशोबाने आम्हाला 6 वाजता संध्याकाळी मुख्य मिरवणुकीत सहभाग व्हायचा होता, पण नक्की खूपच थोडा उशीर झाला आहे। इथून पुढे अलका चौकापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं असणार आहे? नाही, आम्ही कुठेही स्थिर वाटत होणार नाही, चालताच राहणार आहे। नक्कीच आता जसं की आपण ऐकलं की नक्कीच यावर्षी थोडासा उशीर झालेला आहे, त्याला काही कारण होती। मी साक्षी पांचाळ, कॅमेरा पर्सन वैभव सह, न्यूज अनकट पुणे। राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षण तज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झालाय। या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉक्टर वामन केंद्रे, शिक्षण तज्ञ डॉक्टर अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाचे भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षण तज्ञ डॉक्टर मधुश्री सावजी आणि बाल मानसतज्ञ डॉक्टर भूषण शुल्क हे सदस्य असतील। तर समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत। ते येत्या 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे। महाराष्ट्रातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे वैतागलेल्या नागरिकांमध्ये अभिनेता आस्ताद कोळेनेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केलाय। सरनाईक यांनी नातवासाठी टेस्ला कार खरेदी केल्याच्या चर्चेवर आस्तादनं प्रश्न उपस्थित केलाय की टेस्लाची किंमत किती आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची जीवाची किंमत किती। त्याने रस्त्याच्या दुरवस्थेवर लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केलाय। पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरूच असल्याचं चित्र दिसून आलंय। काल रात्री 12 वाजता डीजे बंद करण्यात आल्यानं अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबवण्याचा निर्णय घेतला होता।
पहाटे 6 वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरू करून विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू केली आहे, तर पोलीस ही विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान काल मध्यरात्री पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई, हुतात्मा बाबू गेनू या गणेश मंडळाच्या गणपतीचं विसर्जन पार पडले. ते या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपन्न झाली आहे. या बातमीसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात. खेळमेचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं. की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काय करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती, किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पानंद रस्त्यांना ओळख क्रमांक मिळणार आहेत, त्यामुळे रस्त्यांच्या वापरावरून होणारा वाद कमी होणार आहेत. त्याचबरोबर या रस्त्यांवरील अतिक्रमण ही निघणार आहेत. तसेच गावात किती पानंद गाडी व ग्रामीण मार्ग याची यादी गाव पातळीवर तलाठी दफ्तरी उपलब्ध राहणार आहेत. तर याबाबतची कार्यवाही छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्यात करण्यात येणार असून त्यानुसार महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील कोळे येथे गणपती उत्सवाच्या काळात गावात पाणी न आल्याने ग्रामस्थ व महिलांनी हंडा मोर्चा काढत आंदोलन केलंय. कराड तालुक्यातील कोळे गावात 24 तास 7 दिवस पाणी योजना ठप्प झाली आहे. याचबरोबर लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर दरम्यान ग्रामस्थांनी पाण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशीच आंदोलन केल्यानं याची सर्व तालुक्यात चर्चा होती. ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात विदर्भातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय की पहिला GR पात्र आणि दुसऱ्या GR मधून पात्र शब्द वगळणं हा ओबीसी समाजाशी अन्याय आहे. या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबरला कमिटी नेमून न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर नागपुरात मोठा मोर्चा काढण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली आहे. तर वकील संघटना ही लढ्यासाठी तयार असल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी इशारा दिलाय की सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व करण्याचा समाचार जनता घेईल. त्या बैठकीमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील ओबीसी साठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते. विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास 2 तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली. खरं तर पूर्वी सेम डेटला जो GR काढला त्यामध्ये पहिला GR पात्र असा होता आणि दुसरा GR त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे. बघा, ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, परंतु सरसकट असा GR काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे. आणि अशाच परिस्थितीत आम्ही आता एक लवकरात लवकर पुढच्या 12 तारखेला आमची एक कमिटी तयार होईल. या एकूण GRच्या संदर्भात खूप चर्चा झाली. त्यातून ओबीसीचा काय फायदा होणार आहे, किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच
त्या JR मुळे ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मानली. कोचीहून अबुधाबीला निघालेल्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं जवळपास 180 पेक्षाही अधिक प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर्सचा जीव हवेतच टांगणीला लागला होता. साधारण 2 तास विमान हवेतच गिरट्या घालत होता. अखेर हे विमान पुन्हा कोची विमानतळ कसं बसं उतरवण्यात आलं आणि सर्वांचा जीव भांड्यात पडलाय. तर विमानातील सर्व प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने अबुधाबीला पोहोचवलंय. या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. गंगापूर येथील गोदावरी नदीवरील जोड पुलावरून गणपती विसर्जनादरम्यान रात्री 9:15 ते 9:30च्या सुमारास कैलास पोपटराव खेडकर हा युवक अंधारात कठड्याला दुभाजक समजून उडी मारताना पाय घसरून पाण्यात पडलाय. तर जीवन रक्षक दलाच्या स्पीड बोट जवानांनी प्रसंगावधान राखत अवघ्या 5 सेकंदात त्याला बुडण्यापासून वाचवलंय. महाराष्ट्रात 10 दिवसांच्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी पावसात लोक ढोल ताशा वाजवत आणि गुलाल उधळत रस्त्यांवर येऊन गणपती मूर्तीचं विसर्जन करत होते. मात्र काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालंय. तर ठाणे येथील शहापूर आणि पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. तर सांगली आणि कोल्हापूर मधील एक घटना समोर आली आहे. दौंड श्री क्षेत्र सिद्धटेक अष्टविनायक मार्गालगत असणाऱ्या भीमनगर भागात 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री केतन विनोद सुडगे या तरुणाचा खून झालाय. केतन सुडगे याने वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या काही नातेवाईकांना मान्य नव्हता व त्यावरून केतन सुडगे त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांचा केतन याच्याविषयी आकस होता. त्याच रागापोटी विटा आणि गटारीच्या चेंबरच्या कॉन्क्रीट चौकटीने केतन याला अमानुष मारहाण करण्यात आली. तर त्यात केतन जागीच मृत्यू झालाय. तर असे फिर्यादीत नमूद करण्यात आले. तर पोलीस पुढील तपास करतायत. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.